आपण बघणार आहोत दररोज चालू घडामोडी प्रश्न. आज दिनांक आहेत 16 एप्रिल 2026. या दिवसाचे आज आपण एकूण 12 महत्वाचे प्रश्न बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे 12 प्रश्न आपल्या परीक्षेसाठी महत्वाचे ठरू शकतात. त्यामुळे तुम्हाला हे 12 प्रश्न शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या युट्यूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. चला तर बघूया आपण आपले प्रश्न. प्रश्न बघण्याच्या पहिले आपण काल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं हे जाणून घेऊया. तर काल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर बघा. अर्थ मंत्रालयाच्या विभागात मुख्य सल्लागार म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं आनंद कुमार पाल. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार होतं. त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा होता. तर काल झालेल्या प्रश्नांचे आपण एकदा रिव्हिजन बघणार आहोत किंवा मागील झालेल्या प्रश्नांचं रिव्हिजन आपण बघत असतो. बघा, तर भारतीय लष्कराने सीमावर्ती रेडिओ केंद्र सिक्कीम मध्ये सुरू केलेले आहेत. भारतीय हवाई दलाची मेंटेनन्स कमांडर्स कॉन्क्लेव्ह 2026 ही नागपूर येथे आयोजित झाली. उन्नत कृषी मेळा 2026 रायसन येथे हा आयोजित करण्यात आला आहे. नारी शक्ती वंदन संमेलन नवी दिल्ली येथे पार पडले आहेत. संसद खेल महाकुंभ लखनौ येथे आयोजित केला जात आहे. मॉन्टे कार्लो मास्टर्स 2026 चे विजेते जैनिक सिन्नर हे आहेत. आणि नारी शक्ती युवा संसद युवा कार्य क्रीडा मंत्रालय यांनी आयोजित केलेला होता. चला तर बघूया आजचे प्रश्न. प्रश्नाला आपण आज सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला. तर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी कोणत्या भाषेत भारताच्या सुधारित संविधानाचे प्रकाशन केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार सिंधी. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी सिंधी या भाषेमध्ये भारताच्या काही जे सुधारित संविधानाचे प्रकाशन केलेले आहे. तर ती भाषा कोणती होती? सिंधी भाषा. लिपी कोणती आहेत? तर देवनागरी आणि पारशी या 2 लिपी आहेत. त्यांनी तमिळ आणि गुजराती भाषांमध्ये या संविधानाचे प्रकाशन केले होते. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. भारत उझबेकिस्तान संयुक्त लष्करी सराव डस्टलिक 2026 हा कोठे सुरू झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर नामंगन. तर नामंगन या ठिकाणी भारत उझबेकिस्तान संयुक्त लष्करी सराव हा डस्टलिक 2026 सुरू झालेला आहे. स्थान कुठे आहेत? तर स्थान बघा, गुरुमसराय फील्ड ट्रेनिंग एरिया नामंगन जे उझबेकिस्तान मध्ये आहेत. सहभागी कोण कोण झाले? तर भारतीय तुकडीमध्ये 45 जवान सहभागी झाले. ते कुठून होते? तर महार रेजिमेंट मधून ते 45 जवान आणि 15 जवान हे भारतीय वायुदलाचे त्यामध्ये सहभागी आहेत. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. IPL मध्ये 4000 धावा करणारा सर्वात तरुण भारतीय नुकताच कोण ठरला आहे? बघा, हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. खेळावरती प्रश्न आधारित आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार शुभमन गिल. बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर IPL मध्ये एकूण 4000 धावा करणारा सर्वात तरुण हा भारतीय खेळाडू आहे शुभमन गिल. त्याचे वय किती? तर 26 वर्ष आणि 216 दिवस त्याचे वय आहेत. सामने डाव 118 धावा ही कामगिरी त्यांनी केलेली आहे. त्यांची कोणाविरुद्ध ही 4000 धावा कंप्लीट झाल्या? तर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध या धावा कंप्लीट झालेल्या आहेत. त्याचा मागील रेकॉर्ड काय? तर मागील रेकॉर्ड विराट कोहली 27 वर्ष आणि 195 दिवस या रेकॉर्डला बनायला लागले होते. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. भारताने नुकत्याच पार पडलेल्या 2026च्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत किती पदके जिंकली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर 17. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर भारताने नुकत्याच पार पडलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद मध्ये एकूण 17 पदक जिंकलेले आहेत. त्यापैकी 2 सुवर्ण पदक, 6 रौप्य पदक आणि 9 कांस्य पदक आहेत. सुवर्ण पदक मध्ये कोण कोण आहेत? तर सुजित कलकल आणि अभिमन्यू मांडवाल या दोघांनी या
खेळामध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. रौप्य पदक कोणी जिंकले आहेत तर अमन शेहरावत, मुकुल दहिया, ललित शेहरावत, नितेश सिवाच, संदीप मान आणि मीनाक्षी गोयल यांनी रौप्य पदक जिंकलेलं आहे. तर कांस्य पदक जिंकणारे किती जण आहेत तर 9 जण आहेत. ही माहिती या प्रश्नाबद्दल महत्वाची आहे. प्रश्न क्रमांक 5, कोणत्या सरकारने सानंद धोलेरा येथे भारत तैवान औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ना गुजरात. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर सानंद धोलेरा येथे भारत तैवान औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी गुजरात यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे. तर त्या मागचे महत्वाचे उद्दिष्ट काय? सेमी कंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक वाहने आणि रोबोटिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवणे हा त्या मागचा प्रमुख उद्दिष्ट आहे. रोजगार काय आहेत तर रोजगार अंदाजे 12,000 थेट नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तर ही माहिती या प्रश्नाबद्दल महत्वाची आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणाची जिबुतीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर इस्माईल उमर गुलेह. पर्याय ए, ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर जे आहेत इस्माईल उमर गुलेह यांची जिबुतीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झालेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7, एडीबीने आर्थिक वर्ष 2027 साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 6.5% वरून किती टक्क्यापर्यंत वाढवला आहे? तर 6.9% इतका जीडीपी वाढीचा अंदाज इतका टक्के वाढवला गेला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8, जैवरसायनशास्त्र आणि रक्तविज्ञान मध्ये ISO मान्यता प्राप्त करणारी पहिली संस्था कोणती ठरली आहे? तर ती ठरली आहे केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जैवरसायनशास्त्र आणि रक्तविज्ञान मध्ये ISO ही मान्यता प्राप्त करणारी पहिली संस्था. भारतीय लष्कराने 13 एप्रिल 2026 रोजी सियाचीन दिनानिमित्त कितवी आवृत्ती ही साजरी केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 41वी. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर भारतीय लष्कराने 13 एप्रिल सियाचीन दिनानिमित्त 41वी ही आवृत्ती साजरी केलेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10, आयुष शेट्टी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आयुष शेट्टी हा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बघा, आयुष शेट्टी हा 2026च्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक जिंकलेला आहे. त्यांनी 2025 मध्ये US ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपदही पटकावलेले आहेत आणि 2023च्या जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक त्यांनी जिंकलेले आहेत. तर हा आहे आयुष शेट्टी. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल महत्वाची आहे, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न क्रमांक 11, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी भारताच्या पहिल्या स्वदेशी 1S आणि 1Q क्वांटम टेस्ट बेडचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर अमरावती या शहरामध्ये. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर अमरावती या शहरामध्ये मुख्यमंत्री यांनी 1S आणि 1Q क्वांटम टेस्ट बेडचे उद्घाटन केलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 12, प्रकल्प हिम सरोवर नुकताच कोठे सुरू करण्यात आला आहे? तर प्रकल्प हिम सरोवर हा लडाख या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. तर त्याचे उद्घाटन कुठे झाले तर लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी त्याचे उद्घाटन केलेले आहे. त्यामागचा उद्देश काय आहे तर लडाखमधील थंड वाळवंटी प्रदेशात तीव्र पाणी टंचाईवर मात करणे आणि जलसंधारण करणे हा त्यामागचा प्रमुख उद्देश होता.
एवढी माहिती या प्रश्नाबद्दल इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे आपले 12 प्रश्न आणि 12 प्रश्न आज आपण पूर्ण बघितले आहेत. आता बघणार आहोत आपण एप्रिल महिन्यातील काही महत्वाचे दिवस झालेले आपण दिवस घेत असतो. तर बघा, 1 एप्रिल दिवस हा मूर्ख दिवस म्हणजेच एप्रिल फुल डे आणि RBI स्थापना दिन. 2 एप्रिल हा जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस. 4 एप्रिल आंतरराष्ट्रीय खाणकाम जागरूकता दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 10 एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिवस. 11 एप्रिल राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. आणि 15 एप्रिल जागतिक कला दिन, जागतिक संस्कृती दिन हा काल साजरा करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे आपले महत्वाचे प्रश्न. तुम्ही इथपर्यंत बघितले. तर आता या आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचं आहे. तुमचा प्रश्न चुकला तरी चालेल, बरोबर आला तरी चालेल, काही हरकत नाही. प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर प्रश्न बघा काय, नुकतेच चर्चेत असलेले विशू हे नववर्ष कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पर्याय ए तामिळनाडू, पर्याय बी कर्नाटक, पर्याय सी केरळ, पर्याय डी आंध्र प्रदेश. या पर्यायापैकी योग्य उत्तर काय आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे प्रश्न. आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद. चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.